लहान मुलांचे हॉस्टेल लाईफ आज आपण पाहणार आहोत। पहा, मन सुन्न करून टाकणारे चित्र आहे। आपले बालपण आणि या गरीब घराण्यातील मुलांचे बालपण कंपॅरिझन करून पहा। नमस्कार, मी दुर्गा। आज रक्षाबंधन आहे, त्यानिमित्त आम्ही माझा पुतना जो हॉस्टेलवर आहे त्याला माझी मुलगी राखी बांधणार आहे, म्हणून आम्ही चाललो आहोत। तिथे पोचल्यावर आम्ही पाहिलो रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केले होते। राखी बांधण्यासाठी दुरून बहिणी भावाला राखी बांधण्यासाठी येत होत्या। काही मुले घरातल्यांना पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होती। त्यांच्या नजरेत आई वडिलांना पाहण्याची आस दिसून येत होती। काहींच्या डोळ्यात आम्हाला आनंद अश्रूही दिसले। आई वडिलांपासून लांब राहणे आणि तेही बाल्यावस्थेमध्ये फार म्हणजे फार अवघड असते। ज्या वयात रात्री मुले दुसऱ्या रूम मध्येही जायला घाबरतात, त्या वयात आई वडिलांपासून दूर राहणे फार दुःखद आहे। रात्री अपरात्री बाथरूमला आले किंवा भीती वाटू लागली तर कोणाला आवाज द्यायचा? माझ्या पुतण्यालाही एका रात्री अचानक टॉयलेटला आले आणि रात्री तो टॉयलेटला जायला घाबरू लागला। असे अनेक प्रॉब्लेमना त्या मुलांना फेस करावे लागते। नुकताच एका वसतिगृहातील व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मोठी मुले लहान मुलांना बॅट आणि पट्ट्याने इतक्या अमानुषपणे मारत आहेत की व्हिडिओ पाहताना अंगावर काटा येत आहे। आणि जेव्हा या घटनेबाबत संबंधित शिक्षिकेला जाब विचारला गेला, तेव्हा त्या शिक्षिकेने सांगितले की हा व्हिडिओ जुना आहे आणि त्या लहान मुलांना काहीही झालेले नाही। म्हणजेच त्या शिक्षिकेला झालेल्या घटनेबाबत काहीच गांभीर्य नाही असे तिच्या बोलण्यातून दिसून येत होते। अशा प्रकारच्या वसतिगृहामध्ये आपली मुले किती सुरक्षित असतील? वसतिगृहाकडून जर मुलांना अपुऱ्या सुविधा मिळत असतील, म्हणजेच स्वच्छ पाणी नसणे, अपुरे पाणी, परिसर अस्वच्छ, अपुरे जेवण, अस्वच्छ बाथरूम, तर त्या लहान मुलांचे अतोनात हाल होतात। फक्त कमी फी आहे म्हणून अशा बोर्डिंगमध्ये मुलांना जर पालक लोक घालत असतील तर पालकांनी विचार करावा, कारण पैशासाठी मुलांचे बालपण हरवू नये। कितीही आगाऊ असली तरी ती तुमची मुले आहेत, कैदी नाहीत। आपण म्हणतो बालपण देगा देवा, पण या हॉस्टेलवरची मुले मोठी झाल्यावर असे म्हणतील का, हा प्रश्न मनात उभारतो। पण परिस्थिती माणसाला सर्व काही शिकवत असते। महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्यामुळे आई वडील दोघेही जॉबला असतात। मुलांकडे लक्ष देता येत नाही किंवा मुलगा आगाऊपणा दंगामस्ती करतो, ऐकत नाही। अशा प्रकारे अनेक कारणांमुळे आई वडील मुलांना हॉस्टेलमध्ये घालतात, चांगले वळण लागावे म्हणून। पण कदाचित यामुळे या मुलांचे बालपण हरवले जाते, कारण लहानपणापासूनच त्यांना जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतात। पण या सर्व झाल्या हॉस्टेलवर राहण्याच्या निगेटिव्ह बाजू, पण हॉस्टेलवर राहण्याच्या पॉझिटिव्ह बाजूही आहेत, जसे की सकाळी लवकर उठणे, शारीरिक कसरत करणे, नंतर अभ्यास, वेळेत नाश्ता, जेवण, स्कूल, या सर्व गोष्टी अगदी वेळेत होत असतात। त्यामुळे मुलांना चांगले वळण लागते। आमचा उद्देश वसतिगृहातील पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी पालकांपर्यंत पोहोचवणे हा होता। तरी पालकांनी आपल्या मुलांना वसतिगृहावर पाठवते वेळी या दोन्ही बाजूचा विचार करावा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा। या व्हिडिओमध्ये जे वसतिगृह तुम्ही पाहताय, इथे माझा पुतण्या असतो। या ठिकाणी चांगल्या सुविधा आहेत आणि तेथील शिक्षकांचा स्टाफही चांगला आहे। पण सध्या जे बाहेरील वसतिगृहामध्ये प्रकार घडत आहेत ते पाहता पालकांनी वसतिगृहावर आपली मुले पूर्ण सुरक्षित आहेत असे समजून डोळे झाकून बसू नये।